नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन। चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला घ्यायचं इथे अस्तर आणि ब्लाऊज पीस आपण बाजूला ठेवून अस्तरची घडी व्यवस्थित करून घ्यायची आहे। पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची। इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची कमी जास्त करू शकता। 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित असा बॉक्स तयार झाला की आपल्याला इथे वरतून मटका गळ्याला जसा आकार देतो तसा असं मध्ये येऊन थोडासा आकार द्यायचा। इथे पुन्हा असं बाहेर जाऊन आणि पानाचा आकार आपल्याला इथे द्यायचा आहे। ह्याप्रमाणे आपण आता हा आकार डार्क करून घ्यायचा, म्हणजे पटकन लक्षात येतो। जो मोंढ्याचा आकार आखला तो कट करून घ्यायचा आहे पहिले। त्याच्यानंतर आपल्याला आता घ्यायचे कॅनव्हास आणि त्याला डबल घडी करून बंद बाजूकडे करायची। एक पदर ओपन करायचा आणि पिन लावून घ्यायची। जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून। मैत्रिणींनो, 32 छातीचं माप आहे, त्या मापानुसार आपण इथे कटिंग करून डिझाईन बनवत आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार कटिंग करून डिझाईन बनवायची आहे। कॅनव्हासला अशी पुन्हा घडी मारायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा आखून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण गळा तयार होतो आणि परफेक्ट आकार आपल्याला गळ्याचा बनवता येतो। इथे सेंटरला एक कट मारून रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडायचं आणि बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं। याप्रमाणे आपला गळ्याचा आकार तयार होणार आहे। आता घ्यायचं आपल्याला ब्लाऊज पीस, त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आहे आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची। खाली सुद्धा व्यवस्थित सेंटर बघून घ्यायचा इथे आणि पिन लावून घ्यायची आहे। आणि जी रेषा आपण मारलेली ना त्याच रेषेवरती शिलाई मारून घ्यायची। बघा, अगदी व्यवस्थित रेषेवरती शिलाई मारायची, म्हणजे कुठेही गळ्याचा आकार चुकत नाही। शिलाई मारून झाली की पिना काढून घ्यायच्या आणि मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। बघा, अगदी व्यवस्थित हे कट केलं की छोटे छोटे कट आपल्याला इथे गळ्यावरती असे मारून घ्यायचे। बघा, ह्याप्रमाणे अगदी छोटे छोटे कट आपण मारले की आता अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये फोल्ड करायचं आणि वरतून छान अशी दापटीप आपल्याला द्यायची। मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोज अशी छान छान नवीन व्हिडिओ बघायला मिळेल। बघा, अगदी व्यवस्थित अशी दापटीप देऊन गळा जो आहे तो पूर्ण करायचा आहे। कपड्याला पलटी करून आपल्याला पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचे। हाताने अगदी व्यवस्थित करायचं, म्हणजे कुठे फुगा वगैरे पडत नाही आणि परफेक्ट असं अस्तर आपलं जॉईंट होऊन जातं। शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित कट करायचा, म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा छान येते।
बघा याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत. खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच उंचीला असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची, म्हणून पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ह्या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाब टीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे. ह्याप्रमाणे आपला पाठीचा भाग अगदी छान असा तयार झालेला आहे. इथे सेंटरला एक रेष मारून घ्यायची, बरोबर गळ्याची सेंटरला. तिकडनं रेषेच्या तिकडनं 1.5 इंच मोजून तिथे आणि इकडनं पण 1.5 इंच मोजून दोघं बाजूने आपल्याला ह्या रेषा मारून घ्यायच्या आहे. आणि हे आता आपण बाजूला ठेवून देऊ. आता घ्यायचं आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा, 2.5 इंच रुंदीची पट्टी घेऊन तिला असं फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाली की तिला कशाची तरी साहाय्याने असं पलटी करून घ्यायचंय. आता आपल्याला जे आपण 3 इंच अंतर जे मोजलंय त्याच्यापेक्षा आपण 1-1.5-2 इंच जास्त ठेवून आणि ह्या पट्ट्या कट करून घ्यायच्या. सुई दोरा आणि मणी घ्यायचे. मणी थोडासा मोठ्या साईजचा घेऊन आणि आपल्याला इथे बटरफ्लाय तयार करायचे. बघा ह्या पद्धतीने अगदी सेंटरला असा एक टाका टाकायचा व्यवस्थित आणि तिथे एक मणी लावून घ्यायचा आहे. आणि गाठ मारून अगदी व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. बघा ह्याचप्रमाणे आपण हे दोन्ही पण बटरफ्लाय आणखी करून घेऊ. मैत्रिणी अगदी सोपी डिझाईन आहे. अगदी तुम्ही नवीन शिकत असाल तरीही तुम्हाला सहज जमेल अशी डिझाईन आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, म्हणजे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. ह्या पद्धतीने आपल्याला हे बटरफ्लाय ठेवायचे. जी मध्ये रेष मारली त्याच्यावरतीच ते मणी येतील अशा पद्धतीने ते ठेवून आपल्याला शिलाई मारायची आहे. पहिले आपल्याला पूर्ण गळ्यावरती एक लेस लावून घ्यायची आहे आणि नंतर ती डिझाईन आपल्याला जॉईंट करून घ्यायची. जसा आकार आहे गळ्याचा तसाच आकारात आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. लेस लावताना कुठेही खेचायची नाही आहे. थोडीशी सैल सोडून आणि मग ती लेस आपल्याला लावून घ्यायची आहे, म्हणजे परफेक्ट आकार लेसला तयार होतो. आता आपल्याला ही डिझाईन ह्या पद्धतीने अशी ठेवून घ्यायची आणि शिलाई मारून घ्यायची. ह्या बाजूने आपण थोडा वेळ पिन लावून घेऊ, म्हणजे व्यवस्थित डिझाईन लागले जाईल. आता ह्या बाजूने सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता शिलाईच्या बाहेरचा जो कपडा आहे एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे. पुन्हा एक लेसचा पदर घ्यायचा आणि ह्या पद्धतीने आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. जिथे आपण ही डिझाईन जॉईन केली त्याच्यावरतून ही लेस लावून ह्या पद्धतीने अशी कमरेकडे वळवून घ्यायची.
इथे तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. इकडच्या बाजूने जशी लेस लावली तशी त्या बाजूने सुद्धा लेस लावून आपल्याला पूर्ण करायचं आहे. दोघे लेस आपल्या लावून झाल्या की सुंदर असे लटकन आपल्याला इथे बनवायचे. आता त्याच्यासाठी आपण कपड्याचे चौकोनी तुकडे घ्यायचे, त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचे. दोघं कलरचा एक एक चौकोन असा त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने ते ठेवून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक नॉट ठेवून छान असं लटकन आपल्याला इथे बनवायचं आहे. दुसरे लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. अगदी सुंदर आणि छान असं लटकन आपण इथे बनवलं आहे. याचप्रमाणे दुसरंही लटकन आपल्याला बनवून घ्यायचं आहे. दोघंही नॉट आपल्याला आता जॉईंट करून घ्यायचे आहे आणि बघायचं आपल्या डिझाईनचा फायनल लुक. मैत्रिणींनो, आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. बघा आपल्या डिझाईनचा फायनल लुक.